आपले आजी आजोबा आज चालले गावाला, तर गावाला जाण्यासाठी पहिले तर आपण रिक्षा बुक केला. रिक्षा केल्यानंतर आपण सरळ डोंबिवली स्टेशन वरून सरळ सीएसटी. आजी आजोबांसोबत आपले पप्पा पण गावाला जायच्या टायमाला आजी आजोबांना दिले 2 मोबाईल वापरण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल ठोंबरे. आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे. आपल्या मेन शहर पासून डायरेक्ट ब्लॉग सुरू केलाय. आमच्या तिघांच्याही गाड्या इथं पार्किंग. आजी आजोबा चालले, त्यांच्यामुळे आम्ही तिघ भाऊही आज त्यांना भेटतोय. आजी आजोबा चाललेत गावाला, तर त्यांना सोडायला जायचं आपल्याला कल्याण स्टेशन. आजी आजोबा चाललेत म्हणून सगळे इमोशनल झाले. तर सगळ्यात पहिले रिक्षा बुक केला. रिक्षा पकडून आपण सरळ डोंबिवली स्टेशनला गेलो. त्याच्यानंतर आपण लोकल ट्रेन पकडली. लोकल ट्रेन पकडून आपण सरळ सीएसटी ला जाण्यासाठी निघालो. सीएसटी ला पोहोचल्यानंतर आपल्याला पकडायची गावाला जाणारी 1 ते 10 तारीख पर्यंत ट्रेन फ्री असतात. त्याच्यामुळे ट्रेनचं तिकीट वगैरे काहीच गरज नाही काढायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदरांजलीसाठी सगळे गावावरून सगळे दादर स्टेशनला येतात आणि वापस गावाला जातात. त्याच्यामुळे सगळी ट्रेन वगैरे सगळं. आजी आजोबांसाठी जे मी 2 मोबाईल घेतले होते त्यांना अँड्रॉइड मोबाईल वापरण्यासाठी, आपले व्हिडिओ वगैरे बघतील म्हणून त्यांच्याकडे 2 मोबाईल दिले. एक आजीसाठी आणि एक आजोबांसाठी 2 मोबाईल. त्यांच्यासाठीच खास करून मी घेऊन ठेवले होते 2 मोबाईल. आजी आजोबांसोबत पप्पा पण चाललेत आपले गावाला. जागा वगैरे त्यांना एकदम व्यवस्थित भेटली. आता ही ट्रेन जाणार सरळ अकोला स्टेशन वरून त्यांना जायचं वाशिमला. माझं प्रॉपर गाव आहे वाशिम. तर चला ट्रेन निघायचा टाइम झाला. ट्रेन वगैरे आपली निघाल्यानंतर आपल्याला जायचं लोकल ट्रेन पकडून आपल्या डोंबिवली स्टेशन. आजी आजोबांनी सांगितले इकडे तिकडे फिरू नको, दुकानावर जाऊन लक्ष द्या. आम्ही चाललोय, आता लक्ष ठेव दुकानावर. 2-3 दिवस झाले आपण दुकानावर काय ध्यान देत नाही, तर आतापासून आपल्या दुकानावर आपण काम करायला सुरू. दुकान वगैरे बंद करायचा टाइम झाला. दुकान वगैरे बंद करून आपण सरळ आलो जेवण करायला. बाहेर तर एवढी थंडी वाजवती की आपल्याला शेकोटी करावं लागेल. जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, फॉलो करा.